विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, मी डॉक्टर देवश्री महाजन, माऊली करिअर काउन्सिलिंग तर्फे तुमचं पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते। आणि जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, म्हणजे सर्व जे अपडेट्स आहेत ते टाइम टू टाइम तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे आणि सर्व गोष्टींबद्दल तुम्ही नोंद राहिले पाहिजे, म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी जे ते माहीत राहिल्या पाहिजे नीट काउन्सिलिंग बद्दल। आणि सर्व जे गोष्टी आपण या चॅनलला डिस्कस करत राहतो, मेनली नीट काउन्सिलिंग। आता या व्हिडिओमध्ये मेन दोन मुद्दे आपण मांडणार आहोत आणि मेन म्हणजे फक्त दोन पॉइंट्स बद्दल आपण डिस्कस करणार आहोत आणि ते पॉइंट समजायसाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो पूर्णपणे बघावा लागेल शेवटपर्यंत। सर्वात महत्त्वाचा मुद्दा, आपला कट ऑफ कधीही कमी होईल का, आणि झाला तर किती होईल? आपण थांबावं का? आमचे मार्क्स इतके आहे तर आम्ही थांबलं पाहिजे का शेवटपर्यंत, राऊंडमध्ये खेळलं पाहिजे का, की आम्ही आता रिपीटची तयारी करावी, 5 महिन्यात जी परत नीट येणार आहे त्याची आम्ही तयारी करावी? तर असा खूप मोठा प्रश्न सर्व पालकांसमोर, सर्व विद्यार्थ्यांसमोर आता उभा आहे। हा सर्वात मोठा प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहोत आणि सर्व गोष्टी मी तुम्हाला डिटेलमध्ये समजवेल, फक्त तुम्ही नीट व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हा एक मोठा मुद्दा आपल्या समोर आलेला आहे। त्यात दुसरा मोठा प्रश्न काय पालकांकडून आम्हाला ऐकण्यात आलेला आहे आणि खूप पालक आम्हाला कॉल करून ते विचारत होते, म्हणून मला वाटलं की या टॉपिकवर एखादा व्हिडिओ तरी बनला पाहिजे, म्हणजे या मुद्द्यावर एखादा तरी आपण व्हिडिओ बनवून एकदम डिटेलमध्ये डिस्कस केलं पाहिजे, डिटेलमध्ये समजवलं पाहिजे। तर आता कट ऑफचा एक मोठा पॉइंट झाला। सेकंड पॉइंट काय की कट ऑफ कमी होईल तेव्हा होईल, पण आपल्याला तेव्हा राउंड्समध्ये खेळता येईल का, आपल्याला ॲडमिशन कशी घेता येईल, कोणत्या पद्धतीने आपण ॲडमिशन घ्यावी? आणि आता महाराष्ट्राचा 6व्या राऊंडची सिलेक्शन लिस्ट जी आहे ती येऊन गेलेली आहे, तर परत पुढे राऊंड्स होतील का? कट ऑफ कमी होईल तेव्हा त्याच्यानंतर आपले जे राऊंड्स आहे ते परत घेतले जातील का, महाराष्ट्रामध्ये परत राऊंड्स होतील का? हा मोठा प्रश्न आहे की आपण ॲडमिशन कुठे घ्यावी जर कट ऑफ कमी झाला तर, महाराष्ट्रामध्ये परत राऊंड्स आपल्याला खेळता येतील का? तर ह्या दोन्ही गोष्टींवर आपण एकदम डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत। हे दोघी मुद्दे आपण नीट या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। त्याच्यासाठी तुम्हाला सर्व गोष्टी जे समजून घ्याव्या लागतील। आता मी तुम्हाला ऑल इंडिया कोटाचं काउन्सिलिंग शेड्यूल पण समजवेल, तर तुमचा हा प्रश्न नको राहिला की हे आपण का समजतोय, कारण मेन आपला जो मोटो आहे, जे शेवटपर्यंत आपल्याला जे कन्क्लुजनवर पोचायचं आहे, ते कन्क्लुजनवर पोचण्यासाठी आपल्याला सर्व गोष्टी जे ते डिटेलमध्ये माहिती पाहिजे। भले तुम्ही ऑल इंडिया कोटा किंवा BSc नर्सिंग किंवा BDS नाही करत आहे किंवा तुम्ही याच्यात भाग घेत नाही आहे, पण तरी आपल्याला ते माहिती हवं, म्हणून आपण ह्या सर्व गोष्टी जे ते डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत। आता नवीनच जर तुम्ही बघितलं असेल तर कालच आपलं जे शेड्यूल आहे MCC 5व्या राऊंडचं हे मेनली 5व्या आणि 6व्या राऊंडचं हे शेड्यूल जे ते आलेलं आहे MCCचं। हे जे शेड्यूल आहे हे ग्रुप एच आहे। आता हिच्यात जर तुम्ही बघितलं तर हिच्यात त्यांनी पूर्ण प्रॉपरली मेन्शन केलेलं आहे, पूर्ण क्लिअरली मेन्शन केलंय की हिच्यात MBBS जे वॅकंट सीट्स आहे ते नाहीये, MBBSचे वॅकंट सीट्स उरलेच नव्हते, म्हणून या काउन्सिलिंगमध्ये आपण MBBSला धरत नाहीये, MBBSला आपण वेगळं काढलेलं आहे। MBBSची आता कोणतीच काउन्सिलिंग होणार नाही यापुढे। ही जी फक्त काउन्सिलिंगचे शेड्यूल आहे हे फक्त BDS आणि BSc नर्सिंग बद्दल दिलेलं आहे, तर यात तुम्ही MBBS हा धरू नका, MBBSला साईडला टाका आता, कारण त्याची सीट्स उरलेले नाहीये। आता या शेड्यूलमध्ये काय सांगितलेलं आहे, तर ही शेड्यूल आपण का समजतोय, कारण हे शेड्यूलवरच आपले जे पुढच्या गोष्टी आहे ते अवलंबून राहतात, कारण MCCचं आणि AACCचं शेड्यूल खूप महत्त्वाचं असतं, त्याच्या थ्रूच सर्व जे काउन्सिलिंग आहे ते पुढे होत राहतात। रजिस्ट्रेशन आणि पेमेंट फॅसिलिटी त्यांनी दिली आहे की आजची आपण बघतोय की 9 तारीख आहे, तर 9 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत तुम्ही परत रजिस्ट्रेशन करू शकतात। तुम्ही जर MCCची वेबसाईट ओपन करून बघितली असेल तर तिथं न्यू रजिस्ट्रेशन येत आहे, तर त्या न्यू रजिस्ट्रेशनवर टॅप करून किंवा त्या न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करून तुम्ही पुढे जाऊ शकता आणि पुन्हा तुमचं रजिस्ट्रेशन जे ते नव्याने करू शकतात। जर तुम्ही आतापर्यंत केलं नसेल तर तुम्हाला परत एकदा संधी दिली गेली आहे की तुम्हाला जर BSc नर्सिंग किंवा BDS मध्ये ॲडमिशन घ्यायची आहे तर तुम्ही पुन्हा रजिस्ट्रेशन करू शकतात। आता चॉईस लॉकिंग कधी आहे, चॉईस लॉकिंग आणि चॉईस फिलिंग तुम्हाला कधी करायची आहे, तर 9 तारखेपासून ते 11 तारखेपर्यंत तुम्हाला वेळ दिला गेलेला आहे, म्हणजे सर्व आजपासूनच चालू होतंय। आज आणि उद्या तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे, आज उद्या आणि परवापर्यंत तुम्हाला चॉईस फिलिंगची जी डेट आहे ती दिली गेलेली आहे। प्रोसेसिंग ऑफ सीट अलॉटमेंट आपलं कधी होईल, म्हणजे आपले जे प्रोसेस आहे सीट अलॉटमेंटची ती कधी होईल, तर 11 ते 12 तारखेपर्यंत हे होऊन जायला पाहिजे। आणि आपला जो रिझल्ट आहे, आपला जो फायनल रिझल्ट आहे तो 12 तारखेला आपल्याला भेटेल, 12 तारखेला आपल्याला MCCच्या वेबसाईटवर ते अपलोड होताना दिसेल। रिपोर्टिंग टू अलॉटेड कॉलेज, जे आपल्याला कॉलेज अलॉट झालेलं आहे त्याला आपण कधीपर्यंत रिपोर्ट करू शकतो किंवा कधीपर्यंत तिथं जाऊन आपण ॲडमिशन घेऊ शकतो, तर 13 तारखेपासून ते 18 तारखेपर्यंत आपल्याला वेळ दिला गेला आहे की आपण ज्या काही कॉलेज आपल्याला अलॉट झालेलं आहे तिथं जाऊन आपण ॲडमिशन आपली कन्फर्म करू शकतो अप टू 5 PM। फक्त वेळ लक्षात ठेवत जा, नाहीतर तुम्ही 6-7 वाजता जाताय
आणि त्यात कॉलेजवाल्यांनी जर काही घोळ घातला की आम्ही 5 वाजेनंतर कोणाचीच ॲडमिशन घेणार नाही, तर असं काही व्हायला नको. म्हणून तुमच्या घरापासून जर कॉलेज लांब असेल तर लवकर निघा फक्त, आणि सर्व गोष्टींची तुम्ही काळजी आता घेतली पाहिजे, कारण आपल्या हातात अजून ऑप्शन उरलेले नाही. ऑलरेडी राऊंड 5 आहे आणि राऊंड 5चा आपण एक्सपेक्ट करत नव्हतो, पण तरी MCCने काढलेलं आहे, कारण BDSचे काही सीट्स जे ते वॅकंट राहिलेले आहे. आता यानुसार आपण जर बघितलं की महाराष्ट्राचं BMSचं काउन्सिलिंग परत होईल का, म्हणजे BMSचे राऊंड्स पुढील येतील का. जर तुम्ही CET सेलची वेबसाईटला बघितलं असेल, मी तुम्हाला एकदा ती ओपन करून दाखवून देते, म्हणजे तुम्हाला सर्व ज्या गोष्टी आहे ते क्लिअर होतील इन डिटेल. हे MCC मध्ये तुम्हाला असं काहीतरी दिसत असेल न्यू रजिस्ट्रेशन म्हणून, तर तुम्ही इथं जे ते MCCला न्यू रजिस्ट्रेशन करू शकतात. आता आपण CET सेलची पण एकदा वेबसाईट बघून घेऊ. आता जर इथे तुम्ही CET सेलच्या वेबसाईटला बघत असाल तर आपल्याला आता नवीनच अपडेट काय आलंय की प्रोव्हिजनल जी सिलेक्शन लिस्ट आहे आपली BMS BHMS BUMS कोर्सेस फर्स्ट वॅकन्सी राऊंड 2, ज्याची आपण आतुरतेने वाट बघत होतो, ती 8 तारखेला येणार होती. ती 8 तारखेला पब्लिश झालेली आहे. ती खूप लेट झाली होती म्हणून खूप विद्यार्थ्यांना ती भेटली नाही 8 तारखेला. 8 तारखेला आपण संध्याकाळी 6 वाजता किंवा दुपारी 2 वाजता वेट करत होतो की कधी येईल, तर ती खूप रात्री अपलोड झाली होती. तर ती पण तुम्ही एकदा चेक करून घ्या. आणि जर राहिली गोष्ट कट ऑफची, तर कट ऑफमध्ये काहीच बदल नाहीये, म्हणजे जे आपले ओरिजिनल कट ऑफ्स आहे त्याच्यामध्ये काही बदल नाहीये. रिवाइज्ड कट ऑफ जे आपण एलिजिबिलिटी क्रायटेरिया ज्याला म्हणतो ते कमी होऊ शकतं, आणि ते का बरं होईल ते आपण नक्की डिस्कस करू. आता आधी हे सर्व गोष्टी आपण समजून घेऊ की BMS साठी जो कट ऑफ आहे तो कमी होईल का ह्या राऊंडमध्ये किंवा पुढच्या राऊंड्समध्ये येणार आहे, तर नाही. आपण जर बघितलं असेल तर 4थ्या आणि 5व्या राऊंडची जी सिलेक्शन लिस्ट आहे ती ऑलमोस्ट सेम मार्क्सवर मुलांना ॲडमिशन भेटली होती. ST SCचे सुद्धा जे मार्क्स आहेत ते डिफर झाले नव्हते, म्हणजे कट ऑफ जो आहे तो डिफर झाला नव्हता. ऑलमोस्ट कट ऑफ जो आहे तो सेम होता. आणि जर आता कट ऑफ कमी झाला, म्हणजे एलिजिबिलिटी क्रायटेरिया जर आपली कमी झाली, तर ते आपण ॲडमिशन कुठे घ्यावं आणि कुठे आपल्याला ॲडमिशन जी भेटू शकते ते पण आपण बघूया. आधी तुम्ही ही बघून घ्या. ही जी सिलेक्शन लिस्ट आहे ही 8 तारखेला आलेली आहे. तर तुम्हाला जर ही पाहिजे असेल तर मी ऑलरेडी माझ्या ग्रुपला जे आहे ते हे सेंड करेल एकदा हा व्हिडिओ अपलोड झाल्यावर, तर तुम्ही ह्या आमच्या ग्रुपला पण जॉईन करून हे सर्व ज्या गोष्टी आहे ते बघू शकतात. मी MCCचे जे शेड्यूल आहे ते पण तिथं सेंड करून देईल, तर तुम्हाला ते पण तिथं अपडेट जे आहे ते भेटून जाईल. आता आपण म्हणतोय की कट ऑफ जो आहे तो कमी कसा होईल आणि कधी होईल, तर आपला जो कट ऑफ आहे त्याच्याबद्दल ऑलरेडी एक नोटीस आलेली आहे. ती नोटीस पण मी तुम्हाला दाखवून देते. तर आपली जी रिवाइज्ड कट ऑफची डेट आली होती ती आधी 1 डिसेंबर होती, म्हणजे आपला जो रिवाइज्ड कट ऑफ आहे, रिवाइज्ड कट ऑफ आपण कशाला म्हणतो आधी ते समजून घ्या. रिवाइज्ड कट ऑफ म्हणजे जे आपले जे कट ऑफ आहे, जे एलिजिबिलिटी क्रायटेरिया आपली जी आधी होती त्याला परत नव्याने त्याला डिक्रीज करून परत ती एक्सटेंड केली गेलेली आहे. आतापर्यंत आपलं जे कट ऑफ होतं ते होतं 144, म्हणजे जे जनरलचं कट ऑफ होतं ते 144 होतं, आणि जे आपलं कॅटेगरी वाईज कट ऑफ होतं OBC SC ST साठी तर 113चं कट ऑफ होतं. आता ही जी नोटीस आहे तुम्हाला दाखवेल, पण त्याच्या आधी आपल्याला महत्त्वाची गोष्ट काय आहे की कट ऑफ कमी झाला त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे. कट ऑफ जेव्हा कमी होईल तेव्हा ही जी डेट आहे ही अजून एक्सटेंड केली जाईल. जेव्हा आपलं जे कट ऑफ कमी होतं तेव्हा ॲडमिशनची डेट पण एक्सटेंड केली जाते, म्हणजे तुमच्या हातात एक वेळ दिला जातो की तुम्ही या डेटमध्ये तुम्ही ॲडमिशन जाऊन घेऊ शकतात. पण तेव्हा राऊंड्स जे ते चालू होतीलच, चालू राहतीलच याची गॅरंटी नाही, कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये इतके सीट्स वॅकंट नाहीये की तेवढे राऊंड्स ते कंटिन्यू करतील. म्हणून तुम्ही महाराष्ट्रावर डिपेंड राहू नका. तुमचे जर मार्क्स अराउंड एलिजिबिलिटी क्रायटेरियाच्या जवळपास आहे, जर तुम्हाला वाटतंय की तुमचा नंबर जो आहे तो लागूनच जाईल, म्हणजे एलिजिबिलिटी क्रायटेरियाच्या जवळपास, म्हणजे 143 वर कोणीतरी येऊन अटकलंय, कोणीतरी 140 वर येऊन अटकलंय, तर असं जर तुमचा स्कोर असेल, किंवा जर तुम्ही कॅटेगरीला बिलॉंग करत आहात आणि जर तुमचा स्कोर 110 आहे, तर तुम्ही वेट करा, तुम्हाला अजून पण चान्सेस आहे. पण आपल्याला अजूनपर्यंत ऑफिशियल नोटीस भेटली नाही, याची तुम्ही काळजी घ्या, कारण जेव्हा ऑफिशियल नोटीस येईल तेव्हा सर्व आपल्या गोष्टी जे ते क्लिअर होतील. आणि दरवर्षी आपलं जे कट ऑफ आहे ते कमी होत राहतं, ते पण मी तुम्हाला एकदा क्लिअर दाखवते. पण एक गोष्ट आहे की तुम्ही बाकी जे स्टेट्स आहे ते हातात ठेवा, कारण जर आपला कट ऑफ कमी होतोय ना, जर आपले जे मार्क्स आहे ते थोडे बाउंड्री लाईनवर आहे एलिजिबिलिटी क्रायटेरियाच्या, तर तुम्ही बाकी स्टेट हातात ठेवा. म्हणजे तुम्ही तयारी ठेवा की आपल्याला MP ला पण जावं लागेल ॲडमिशनसाठी, आणि आपल्याला तमिळनाडूला पण जावं लागेल, किंवा आपल्याला कर्नाटकला पण जावं लागेल. तर या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या की आपण महाराष्ट्रात तर ॲडमिशन घेऊ शकत नाही, आणि जर तुम्हाला महाराष्ट्रातच ॲडमिशन घ्यायची आहे तर तुम्हाला एकतर NRI कोटा किंवा IQ कोटा थ्रू इथं ॲडमिशन घ्यावी लागेल. आपलं काउन्सिलिंगसाठी राऊंड जर वाढले तर वेल अँड गुड, तुम्ही राऊंडमध्येच तुम्ही एनरोल करा, IQ कोटा भरा कॉलेजेसचा, आणि जिथं नंबर लागला तिथं डोळे बंद करून ॲडमिशन घेऊन घ्या, कारण लास्टला आपल्याला कॉलेज भेटणं महत्त्वाचं आहे. जर तुमचे मार्क्स इतके बाउंड्री लाईनवर आहे तर तुम्हाला फक्त कॉलेज भेटणं महत्त्वाचं आहे. आणि जर तुम्हाला कमी पॅकेजमध्ये ॲडमिशन पाहिजे असेल तर तुम्ही MP नक्की हातात ठेवा. जर तुमचे रजिस्ट्रेशन झालं आहे, जर तुमचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे, तर काहीच काळजी करायची गरज नाही आहे. जर तुमचं ते झालं असेल आणि तुम्हाला जर एलिजिबिलिटी क्रायटेरिया तुम्ही क्रॉस केला असेल, तुम्हाला जर
जर चांगले मार्क असतील म्हणजे 144 प्लस असेल तर तुम्ही आत्ता पण जाऊन तिथे MP ला ॲडमिशन घेऊ शकतात, आतापर्यंत जर तुमची झाली नसेल तर. आता मेन म्हणजे मी तुम्हाला मागचा डाटा दाखवून देते, मागचा 2 वर्षांचा डाटा आपण काढलेला आहे, तर ते पण एकदा बघून घ्या. आणि आपली जी ऑफिशियल नोटीस आहे एक्सटेन्शनची, कट ऑफ रिवाइज डेटची, तर ती पण आपण बघून घेऊया. तर मेनली आपण 2023 आणि 2024चं घेतलेलं आहे. हे 2023चं आहे, 2024चं आहे. आपण दोघी कंपेअर करू, दोघी बघू की कशात काय डिफरन्स आलेला आहे. आता हे जे जनरल कॅटेगरीसाठी म्हणजे UR म्हणजे जनरल कॅटेगरी, अनरिझर्व्ड आणि EWS म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शनवाले जे लोक आहे त्यांचा जो कट ऑफ आहे तो एक्झिस्टिंग स्कोर आधी काय होता तर 137 होता आणि रिवाइज स्कोर किती आला होता तर 121 पर्यंत जो कट ऑफ आहे आपला तो कमी झाला होता. म्हणजे अराउंड 10-15 मार्कांनी जो कट ऑफ आहे तो कमी झाला होता. आणि रिझर्व्ड कॅटेगरी आहे त्यांचा कट ऑफ आपण बघितला असेल 2023 मध्ये तर तो 107 होता. आणि जर नंतर रिवाइज कट ऑफ जो आहे तो 96 आला होता. म्हणजे 96 प्लस जेवढे मुलं होते रिझर्व्ड कॅटेगरीवाले ते क्वालिफाईड होते, म्हणजे त्यांना नंतर ॲडमिशन घ्यायची संधी देऊन दिली होती NCICMने. आता जर 2024चा डाटा बघितला तर 2024 मध्ये जो एक्झिस्टिंग स्कोर होता तो 162 होता आणि त्याचं रिवाइज स्कोर किती आला होता तर 112. म्हणजे 112 मार्क्स, इतके कमी मार्क्स गेले होते, म्हणजे इतका कमी जो कट ऑफ आहे तो गेला होता 162 वरून 112. म्हणजे किती मोठा डिफरन्स आहे. आपण फक्त म्हणू नाही शकत की 10-15 मार्कांनी जो रिवाइज कट ऑफ आहे तो येतो किंवा 10-15 मार्कांनीच कमी होतो, असं नाही आहे. ते डिपेंड करतं की आपले कॉलेजची वॅकन्सीज किती आहे आणि कसा कट ऑफ आपला कमी जाईल. तर एक्झिस्टिंग स्कोर अनरिझर्व्डसाठी 162 होता, तो 112 झाला होता. आणि जे OBC SC ST कॅटेगरीवाले त्यांचा 127 पहिला स्कोर होता आणि नंतर त्यांचं जे रिवाइज कट ऑफ आहे ते 89 स्कोरवर आलं होतं. म्हणजे इतका कमी कट ऑफ मागच्या वर्षी गेला होता. आणि या वर्षी पण आपण एक्सपेक्ट करूयात. नेमकं कधी कट ऑफ कमी जातो हे लक्षात घ्या. जेव्हा आपल्या कॉलेजेसचे जे वॅकन्सी राहतात किंवा ऑल इंडिया कोटामध्ये कोणत्या पण कॉलेजेसमध्ये जर वॅकन्सी राहिली BAMS साठी, BHMS साठी किंवा BMS साठी जे काही ग्रुप B ची काउन्सिलिंग आहे त्याच्यामध्ये जर कोणते सीट्स वॅकंट राहिले किंवा ते भरले गेले नाही तेव्हा आपला जो कट ऑफ आहे तो कमी होतो. तेव्हा आपला कट ऑफ जो आहे तो कमी होऊन काहीतरी त्याच्यात चेंजेस दिसतात. आता जर तुम्ही एक नोटीस बघितली असेल तर होमिओपॅथीवाल्यांनी एक नोटीस जी आहे ती काढली होती. नॅशनल कमिशनर फॉर होमिओपॅथी नावाची त्यांची वेबसाईट आहे, तिच्यावर आपल्याला नोटीस भेटली होती की आपला जो या वर्षीचा कट ऑफ आहे तो अराउंड 10% कमी जाऊ शकतो. तर हे तुम्ही एकदा कॅल्क्युलेट करून घ्या की तुमचे मार्क्स त्याच्यात येत आहेत का. तर आपले जे प्रोबॅबिलिटी आहे कट ऑफ कमी व्हायची ती अनरिझर्व्डवाल्यांसाठी म्हणजे जे ओपन कॅटेगरीला बिलॉंग करतात त्यांच्यासाठी अराउंड 113 मार्कांपर्यंत आपला जो कट ऑफ आहे तो कमी जाऊ शकतो. आणि जे रिझर्व्ड कॅटेगरीवाले आहे OBC SC ST त्यांच्यासाठी 86 मार्क्सपर्यंत आपला जो कट ऑफ आहे तो कमी जाऊ शकतो, अशी शक्यता आहे. आपण फक्त आता जे ओरिजिनल आणि जे ऑफिशियल नोटीस आहे त्याची वाट बघूयात. ही आपल्यासाठी एक नोटीस आली होती, एक्सटेन्शन ऑफ कट ऑफ डेट फॉर SVR राउंड्स ॲडमिशन फॉर स्ट्रे वॅकन्सी राउंड असं हे राउंड्स ॲडमिशन फॉर स्टेट UT काउन्सिलिंग इन आयुष UG 2025. ही नोटीस आपल्याला कधी आली होती तर 29/11/2025 ही नोटीस आहे. म्हणजे 29/11 म्हणजे ही आपल्याला नोव्हेंबरमध्येच येऊन गेलेली आहे. आणि याच्यात काय म्हटलं की प्रिव्हियस कट ऑफ डेट जी होती ती 1 डिसेंबर होती. म्हणजे आपला जो कट ऑफ रिवाइज कट ऑफ आहे तो 1 डिसेंबरला येणार होता, पण आता ती एक्सटेंड केली गेली आहे आणि एक्सटेंड करून ती 10 डिसेंबर केली गेलेली आहे. तर रिवाइज कट ऑफ डेट म्हणजे तुम्ही अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की ही जी डेट आहे ही लास्ट ॲडमिशन डेट आहे. म्हणजे तुम्ही जी ॲडमिशन आहे ती शेवटच्या ह्या दिवसापर्यंत करू शकता, त्यानंतर तुम्ही कुठेच ॲडमिशन करू शकत नाही. जर आपला कट ऑफ कमी झाला तर ही जी डेट आहे ही एक्सटेंड होऊ शकते किंवा ही जी डेट आहे ही वाढू शकते. आणि दर वर्षापर्यंत मागचा 5 वर्षापासून आपला जो कट ऑफ आहे तो कमी होत आलेला आहे, तर तो पुढे पण होईल याची मला शक्यता वाटत आहे. आपण फक्त ऑफिशियल नोटीसची वाट बघूयात. आणि जे काही विद्यार्थी थांबलेले आहे त्यांनी रिपीटची पण तयारी करा. त्यांनी 5 महिने आता फक्त रिपीटची तयारीसाठी द्या. त्यांनी परत एकदा नीट अटेम्प्ट करा जर तुम्हाला काहीच दुसरा पर्याय भेटत नाहीये तर. हाच एक चांगला सल्ला मी तुम्हाला सर्वांना देऊ शकते. आणि त्यात जर तुम्ही क्वालिफाईड आहात आणि तुम्हाला जर यावर्षी ॲडमिशन पाहिजेच तर तुम्ही MP साठी नक्की कॉन्टॅक्ट करा आणि MP मध्ये इंटरेस्ट दाखवा, कारण महाराष्ट्रात आता काहीच होणार नाही आहे. जर तुम्हाला 270 प्लस स्कोर आहे तरच तुम्ही महाराष्ट्रासाठी थांबा आणि जर 270 स्कोरहून तुम्हाला कमी येत आहे तर तुम्ही बिलकुल थांबू नका. आता काहीच गॅरंटी महाराष्ट्रात 270 पेक्षा कमी स्कोरवाल्यांची आहे असं मला वाटत नाहीये, कारण आपला जो कट ऑफ आहे तो थोडा पण कमी आपल्याला स्टे वॅकन्सी राउंड 6 मध्ये झालेला दिसत नाहीये. म्हणून जे काही आहे ते आता अदर स्टेटमध्येच करा, महाराष्ट्रात होईलच असं आपण म्हणू शकत नाही. तर बाकी जे तुम्हाला कमी पॅकेजमध्ये किंवा कमी स्कोरवर तुम्हाला जर ॲडमिशन पाहिजे असेल तर MP मला वाटतं एक प्रेफरेबल ऑप्शन आणि एक चांगलं ऑप्शन तुमच्यासाठी राहू शकतं. आणि कर्नाटक पण राहू शकतं, पण कर्नाटकसाठी आपल्याला आता डेट्स बघावं लागेल की कोणती डेट येत आहे.
जर तुम्हाला अजून काही पण शंका असले तर तुम्ही नक्की आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. खाली नंबर दिले गेलेला आहे. जर तुम्हाला काउन्सिलिंगसाठी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर ते पण तुम्ही करू शकतात. आणि बाकी जर अजून काही पण अडचण असेल तर कमेंट सेक्शन सर्वांसाठी ऑन आहे, तिथं पण तुम्ही कमेंट करून विचारू शकतात. जर तुम्ही आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण ह्या चॅनलला तुम्हाला सर्व अपडेट्स टाइम टू टाइम भेटत राहतात. धन्यवाद.